सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी धडक कारवाई करत 2 ऑइल रिपॅकिंग कंपन्यांचे परवाने निलंबित केलेत। गोपनीय माहितीच्या आधारे पैठणमधील बागरिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले। तपासणी दरम्यान अत्यंत अस्वच्छ वातावरणात जुन्या टीनच्या डब्यांमध्ये खाद्यतेलाचे रिपॅकिंग सुरू असल्याचं समोर आलं। यंत्रसामग्रीवर धूळ, गंज आणि घाण साचलेली होती, तर दुर्गंधीयुक्त तेल उघड्यावर ठेवण्यात आल्याचं आढळलं। याशिवाय कारखान्यांमध्ये प्रयोगशाळेचा अभाव, तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती नसणं, गुणवत्तेचे अहवाल आणि फूड ग्रेड प्रमाणपत्र नसल्याने अन्न व सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचं तपासात स्पष्ट झालं। या कारवाईत पाम, सोयाबीन, कपाशी आणि इतर वनस्पती तेलाचा तब्बल 2,93,00,000 रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला। तसेच दोन्ही कंपन्यांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले असून तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे। द पोलीस न्यूजसाठी केसरी पाटील, संभाजीनगर।